न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। गोकुळ गीते यांनाही भेटून पाठिंब्याची विनंती करणार किशोर दराडे। शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांच्या प्रचारासाठी त्यांचे बंधू किशोर दराडे यांनी विविध नेत्यांच्या भेटीगाठी सुरू केल्या आहेत। दीपाली गीते यांची भेट ही कोणतीही राजकीय बैठक नसून केवळ मतदान आणि पाठिंब्याची विनंती करण्यासाठी झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले। मुळात गणेश हा माझा छोटा भाऊ आहे आणि माझ्या भाऊजाईला विनंती करणार, ते मतदार आहे, मत मागण्यासाठी आलो आहे। त्यांना रिक्वेस्ट केली की माझे मोठे बंधू नरेंद्र दराडे उभे, यांना मतदान करा, युतीचा धर्म पाळा, आणि ही विनंती करण्यासाठी मी आलो। गीते यांनी युती धर्म पाळून सोबत राहण्याचे आश्वासन दिल्याचा दावाही त्यांनी केला। दरम्यान गोकुळ गीते यांनाही भेटून नरेंद्र दराडे यांना मदत करण्याची विनंती करणार असल्याचे किशोर दराडे यांनी सांगितले। महायुतीचा उमेदवार असल्याने प्रचाराची जबाबदारी सर्व मंत्र्यांवर असून त्यात काही विशेष किंवा आव्हानात्मक बाब नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले। सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओबाबत बोलताना मराठी भाषेतील शब्दांचा विपर्यास करून तो व्हायरल करण्यात आल्याचे त्यांनी म्हटले। तर कुणाल दराडे यांच्या नावाने फिरणाऱ्या कथित ऑडिओबाबत प्रतिक्रिया देताना राजकीय हेतूने आपसात वाद लावण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप त्यांनी केला। संबंधित ऑडिओ फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवावा, आवाज स्वतःचा असल्याचे सिद्ध झाल्यास जाहीर माफी मागण्याची तयारी असल्याचेही त्यांनी नमूद केले। नाही, मुळात गोकुळ सुद्धा माझा छोटा बंधूच आहे, त्याच्याशी सुद्धा मी विनंती करणार आहे का महायुतीची उमेदवारी नरेंद्र दराडे यांना मिळालेली, तूही मदत कर आणि याचा निर्णय तू घे। उमेदवार पक्षाचा आहे, मंत्री महोदयांना ती जबाबदारी असते। अख्ख्या महाराष्ट्रामध्ये युतीमध्ये सगळे 17 जागा लढत आहे, आणि हे काय नाशिक जिल्ह्यातच मंत्री आले असं नाही, पूर्ण जिल्हाभर मंत्री जात आहे ना, प्रत्येक जिल्ह्यात मंत्री जात आहे, त्याच्यामुळे त्यांची ती जबाबदारी असते, ते पार पडतात। नाही, कसं आपण सर्व मराठी भाषा कशी वाकवली तशी आहे। आपण सहज पोराला म्हणतो, कोणाला म्हणतो, बाबा तुझं कुठं वय झालं का, होईल पुढं मिळणार आहे, अशा भाषेत आमचं टोनिंग नेहमी चालत असतं। हे काय आजच नाही, पण सहज कोणी आणि अवधानाने ते व्हायरल केलं, तसा गोकुळचा याच्यात काही संबंध नाही। हे बघा, राजकारणामध्ये कोणीतरी विरोधक असतं, हे आपसात लावून देण्याचा प्रकार आहे। असं काही माझा पुतण्याही बोलला नाही, तो ग्रॅज्युएट झालेला आहे आणि त्यांनी आपल्या माध्यमातून प्रसिद्धी दिली। माझा आवाज असेल, मी जर काही बोललो असेल, तुम्ही फॉरेन्सिक लॅबला ते टेस्ट करा, आणि जर माझ्याकडनं चुकी झाली असेल ते जाहीर माफी मागायला तयार आहे। हे तर त्या दिवशी आपल्या माध्यमातून जर कळवलेलं आहे, त्याच्यामुळे असं काही बोलले नाही। विरोधक काही लोक असतात, दोघांचं कसं लागल अशा प्रकार राजकारणामध्ये हा आधी तर 100% यायला पाहिलं होतं, पण गणेश भाऊसुद्धा स्पर्धेत होते, ते सुद्धा उमेदवारी मागत होते। जागा BJP केला जाते का शिंदे गटाला जाते हे अद्याप आम्हाला दोघांना माहीत नव्हतं। आता नियमाने ती जागा शिंदे गटाला रेग्युलर सुटली आहे, त्याच्यामुळे प्रचाराला सुरुवात केली। तर मी